आम्ही प्रभाग क्रमांक 9 येथील रहिवासी असून आमच्या एरियामध्ये म्हणजे आमच्या जवळपास 22 ते 25 हजार लोकसंख्येचा प्रभाग आहे। तर आमच्या एरियामध्ये आधार सुविधा केंद्र याची मान्यता देण्यात यावी यासाठी आम्ही इथे आलो होतो। आता बघायला गेलं तर प्रत्येक शासकीय कामासाठी आपल्याला आधार लागते, म्हणजे आधार हे कंपल्सरी किंवा KYC अपडेट करणे शासकीय नियमांमध्ये प्रत्येक कामासाठी आधार लागत असल्यामुळे आपल्या भागामध्ये आधार केंद्र ओपन करण्यात यावे, कारण आपल्याला छोट्या छोट्या कामांसाठी गावात यावं लागते। आता बाईला जर एखादं काम असेल तर त्या कामासाठी आपल्याला गावात येणे परवडते, कारण लहान मूल घेऊन उन्हातानामध्ये यायचं, त्यासाठी मग माणसाला सुट्टी टाकावी लागते, माणसाला बाईबरोबर यावं लागते। किंवा वयोवृद्ध लोकांचं पकडा तुम्ही, त्यांना गावात येणे शक्य होत नाही, पेट्रोल वेळेची बचत यासाठी आपल्या भागामध्ये आधार सुविधा केंद्र याची मान्यता देण्यात यावी यासाठी आम्ही इथे निवेदन देण्यात आले। तर ही मान्यता शासनाने मान्य करावी एवढंच विनंती आहे त्यांना। आम्ही आमच्या 9 प्रभाग क्रमांकामध्ये आपल्याला ही सुविधा लवकर सुरू करावी ही इच्छा आहे, कारण म्हातारे लोक आहेत, काहींची म्हणजे काही लोक BP थायरॉईड याप्रमाणे आजारी असतात किंवा BP म्हणजे असं रक्तप्रभाव कमी जास्त होत असतो, त्यांना चालू शकत नाही। मग त्याप्रमाणे आपण रिक्षाचं प्रमाणसुद्धा आपण जळगावपर्यंत म्हणजे गावात येऊ शकत नाही, त्याप्रमाणे आपण आधार कार्ड सेवा हे केंद्र आपल्या याच्यातच प्रभाग क्रमांकात चालू करायची ही संधी द्यावी की आधार केंद्र आमच्या परिसरात व्हावं, कारण की नेहमीप्रमाणे शासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना पुढे काही असं शाळा असेल, महाविद्यालय असेल, महिलांचं असेल, दिव्यांगांचं असेल, म्हणजे जे म्हातारे वयस्कर लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग लोक असतील त्यांना खूप त्रास होतो आणि आधार अपडेट करणं आणि शाळेमध्ये काहीतरी आधार लागतं, या सगळ्या सुविधांसाठी खूप हेलपाटे होतात, म्हणजे वेळ जातो, हॅरेसमेंट होते नागरिकांना। बरं जवळच्या जवळ जर आमच्या स्थानिक एरियामध्ये जर ही सुविधा उपलब्ध करून दिली शासनाने तर फार उपकार होते। आज आम्ही आता निवेदन दिलंच आहे आता, पण आदरणीय चव्हाण मॅडमांना पुन्हा एकदा आमची विनंती की त्यांनी आम्हाला ही आमच्या एरियामध्ये ही सुविधा आधार सुविधा उपलब्ध करून द्यावी। याचं मूळ कारण असं आहे की बराचसा जो एरिया जो आहे तो निमखेडी परिसर ते दादाडीपर्यंत किंवा 25 ते 30 हजाराचा लोकसंख्येचा हा परिसर आहे। आता एवढ्या परिसरामध्ये तिथून जाणे 10 किलोमीटर गावात येणे आणि मग परत ते रांगा लावणे हे होणे, तर मला असं वाटतं जर ही सुविधा जर आमच्या परिसरात आमच्या एरियात जर आमच्या याच्यापर्यंत जर झाली तर शासनाचे फार आभार होतील, कारण की जेणेकरून नागरिकांना जो त्रास होत आहे तो होणार नाही।